ठाण्यामध्ये महायुतीमध्ये मालमत्ता करवाढीवरनं मिठाचा खडा पडलाय। काल ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मित्रपक्ष शिवसेनेवरती हल्लाबोल केला। भाजपला गाफील ठेवून सत्ताधारी शिवसेना असे प्रस्ताव मंजूर करून घेते असं उपमहापौरांनी म्हटलं होतं। दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। त्यावर आता ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी उत्तरही दिलंय। प्रत्येक वेळी महासभेमध्ये भाजपचे नगरसेवक आधी मंजुरी देतात, नंतर बाहेर येऊन टीका करतात असं सांगत महापौरांनी मालमत्ता कराचा चेंडू भाजपच्या कोर्टामध्ये तटवलाय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या करवाढीचा विरोधच असेल किंबहुना असं स्पष्ट केलंय। सर्व विषयावरती चर्चा करू। परिवहनची पण दरवाढ होती, तशीच स्थावर मालमत्तेची दरवाढ होती, तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू, त्याच्यानंतरच विषय मंजूर करायचं आहे धोरण ठरलं असताना काल हा विषय सर्वात शेवटी ठेवून हा विषयावर विना चर्चा न करता त्यांनी मंजूर करून डायरेक्ट दुखवटा ठराव घेतला आणि सभा संपवली। तर ह्याचा आम्ही विरोध करतोय। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कर वाढीला आमच्या सर्व नगरसेवकाचा पक्षाचा विरोध आहे आणि ती भूमिका आम्हाला महापालिकेत चर्चा करून मांडायची होती, पण मित्रपक्षाने ती मांडू दिली नाही। ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। विषय पत्रिकेवर विषय होता आणि सर्वपक्षीय गटनेत्यांमध्ये जेव्हा आपली बैठका होते त्यावेळेला विषय पत्रिकेवरचेच विषयवर चर्चा महासभेमध्ये मंजूर कुठले करायचे, कुठले नामंजूर करायचे याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली जाते आणि ही चर्चा केली गेली असताना सुद्धा जर अशा पद्धतीचा विरोध जर उपमहापौर कृष्णा पाटील करत असेल तर ते चुकीचं आहे। काल महानगर लोकसत्तेने अख्ख्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे, अख्ख्या आर्थिक परिस्थितीची चिरफाड केली आहे। याच्यावरती काही उत्तर आहे का यांच्याकडे? म्हणजे तुम्ही वाटेल तसा खर्च करायचा आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे, हे कुठलं नवीन धोरण आहे?